अनम्यूट करा. येस मॅडम. तर येस, तुम्ही आज बहीण भावानी सोबत केलं त्याचा एक्सपिरियन्स आहे. एक मोबाईल थोडा वेळ डिस्कनेक्ट करा. आला का? Good morning, madam. Good morning, sir. Good morning, all of you. Good morning. दिसताय शशी सर, दिसताय आम्हाला. येस. चालू झाले. चालू झाले. आधी जे बोलतात ते ऐकून घ्यावं. Hello, good morning, ma'am. Good morning, sir. All of you. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मॅडम, तुम्हाला आवाज येत नाहीये का? हो, आता आता येतोय सर, आता येतोय. तर चलो यहाँ से हम टेक ओवर करेंगे. तर रोहिणी मॅडम आणि शशी सर, तुम्हाला सर्वप्रथम या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वजण कॉलवर आहेत, सर्वांना माहिती असेल हा बहीण भावाचा जोडा आपल्याकडे किंवा आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये जवळजवळ आता दीड वर्ष सर. Yes, sir. एक वर्ष. एक वर्ष, आजच एक वर्ष त्यांना कंप्लीट झालेलं आहे मॅडमला. आजच्या दिवशीच त्यांनी वर्कआउट आणि सकस संतुलित आहार चालू केला होता. तर मॅडमचा एक वर्षाचा अनुभव आणि शशी सरांचा त्यांचा अनुभव आपण आज शेअर करूया, ऐकूया. तर सर्वांनी तो ऐकायचा आहे. यस. तर सर प्लीज तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. तुम्ही वेलनेस फॅमिलीत कशासाठी आला आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर आपल्या ज्या ताई आहेत त्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांना रिझल्ट आलेला तो प्लीज शेअर करा. येस सर, नमस्कार. गुड मॉर्निंग सर. सर्वप्रथम आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या पवित्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या सर्व वेलनेस फॅमिलीतील लहान मोठ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या माझ्याकडून शुभेच्छा. सर, माझं नाव शशिकांत कुवर. मी प्रॉपर धुळ्यामधून बोलतोय. मी पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून धुळे शहर येथे कार्यरत आहे सर. मी वेलनेस फॅमिलीमध्ये वजन कमी करण्यासाठी आलो होतो सर. माझा 2018 साली ऍक्सिडेंट झाला होता. ओके. ऍक्सिडेंट झाला होता तर माझे मणके देखील 7, 8, 9 माझे मणके रेडच्या हड्डीचे 3 मणके फ्रॅक्चर होते. मला खूप त्रास व्हायचा चालणं, पायरीवरून एक उडी सुद्धा मारणं शक्य होत नव्हतं सर मला. ओके. आणि थॉयरेटी 125 पॉवरची टॅबलेट खात होतो मी. आणि वेट बी खूप होतं माझं, 99.600, जवळपास 100 किलो वजन होतं माझं. तर मला माझ्या डिपार्टमेंट मधले सोनवणे म्हणून भेटले होते आणि माझे गुरु अर्चना मॅडम, डॉक्टर अर्चना मॅडम यांचं नाव त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडून मी नंबर घेतला होता त्यावेळेस. तर मॅडमांशी माझा सहज एक फोन लावला, बोलणं झालं. मॅडमांनी मला गायडन्स केलं असं असं. मी तुरंत लगेच सकाळी जॉईन झालो वर्कआउटला. लगेच ऑर्डर वगैरे घेतली आणि जसं मॅडमांनी मला गायडन्स केलं तसं तसं मी फॉलो मॅडमांना घेतले. मी तसं तसं करत गेलो. मॅडमांनी जसं वेळोवेळी मला सांगितलं कसा जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम जसे असले ते प्रोडक्ट घेत गेलो. मी आजपर्यंत पूर्ण प्रोडक्ट घेतले आणि खाल्ले. आणि माझे मणके आज मी डॉक्टर झेंडेंना दाखवलं होतं तर ते आश्चर्यचकित झाले होते सर, की बुवा असं कसं काय झालं बुवा असं. त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता. ओके. बाजूला कम्युनिटी आहे, बहीण बी आहे, त्यांना विचारा. तर मला ऑपरेशनची गरज सुद्धा पडली नाही सर. मी आज 2 बॅच सुद्धा करू शकतो. यस यस यस. आणि करतो. आणि माझे आज थायरॉइड 25 टॅबलेट 25 पावडर आलेली सर. 125 ची गोळी खात होतो, 25 मी MM ची गोळी घेतोय आता सध्या. अरे वा. डॉक्टरांनी माझ्या सल्ल्याने बंद केली. डॉक्टरांनी मला कमी केल्या गोळ्या, टॅबलेट वगैरे बंद केल्यात सर. खूप छान, खूप छान. अमेझिंग असा रिझल्ट. मायग्रेनचा खूप त्रास होता तिला, खूप म्हणजे सकाळी उठल्यानंतर तिचं डोकं दुखणं वगैरे हे कंटिन्यू राहायचं. अर्ध डोकं वगैरे दुखायचं सर तिचं. ओके. तर तिला मी आहाराचं मार्गदर्शन केलं, आहार दिला आणि तिलाही सुद्धा रिझल्ट पडलेला आहे. माझं 16 केजी वेट लॉस झालेलं आहे सर आज. यस यस यस.
आज हिचा अनुभव विचारून घ्या तुम्ही, हिला काय रिझल्ट आहे काय नाही. असे 15 ते 16 केजी वेट तिचं लॉस आहे सर. अरे वा, म्हणजे 16 केजी वेट लॉस सिस्टर आणि ब्रदर. येस येस. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. रोहिणी मॅडम, तुमचा अनुभव कसा आहे मागील 1 वर्षामध्ये पूर्ण? माझा अनुभव बी त्याच्यासारखाच आहे सर. म्हणजे मी ना सकाळी उठली म्हणजे पहिले गोळी घ्यावी लागायची मला, तर आता मी टॅबलेट फ्री झाली. मला मायग्रेनचा काही त्रास नाही आता. आणि मी एवढं वर्कआउट म्हणजे करूच शकत नव्हती, कोणाचा आवाज सहन नव्हता होत मला. मी म्हणजे डोकं दुखलं म्हणजे मला लाईट सहन नाही व्हायचं, कोणाचा आवाज नाही. मी लाईट वरच्या रूम मध्ये जाऊन पूर्ण पॅक करून मग झोपायची. येस पण येस. आता मी वर्कआउट करून लोकांना आरोग्य देते आणि इतकं बोलते, इतकं बोलणं म्हणजे माझ्याजवळ नाहीच होत. मला Yes. माझं स्वतः म्हणजे मी एकदम हॅप्पी झाली सर, असं म्हटलं तरी चालेल. आता मला दुखणं वगैरे काहीच नाही. जॉईंट सपोर्ट कॅल्शियम पण घेते मी. मला जॉईंटचा प्रॉब्लेम होता थोडा, तो पण माझा नाहीसा झालाय. 2 बॅच करू शकते आज पण. येस येस येस. तर खूप छान अमेझिंग असा रिझल्ट आहे तुमचा. भावामुळे मला आरोग्य मिळाले सर, नाही तर मी आज बहुतेक आज मी पलंग धरूनच बसली असती. आज त्यांनी मला पलंगापासून दूर केलं आणि मी सकाळी उठणं म्हणजे मला नव्हतंच. मी 7 वाजता उठायची. आता त्यांनी मला रक्षाबंधनच्या दिवशी जोडलं आणि मी आज एकदम, आज तुम्हाला जशी दिसते याच्यापेक्षा बेकार होती माझी परिस्थिती, आज एकदम छान आहे. तर बघू शकता, एका बहिणीला भावाने आरोग्य दिलं, रक्षाबंधनचं गिफ्ट दिलं. आज बरोबर त्यांना 1 वर्ष कंप्लीट